बाहेर आता मस्त पाऊस पडतात आहे. आजचा रेसिपी खूपच छान आहे. तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. मस्त कुरकुरीत दाल वडा. तर कुरकुरीत दाल वड्यासाठी काय काय लागणार आहे ते आता तुम्हाला दाखवतात आहे. तर तुम्ही पण बघा आणि बनवून बघा आणि कसं लागलं तर ते कमेंट्समध्ये प्लीज सांगा. आणि नक्की सबस्क्राईब करा नवीन चॅनलला, अम्माज कुकिंगला. याच्यामध्ये केरला स्टाईल नवीन नवीन पदार्थ तुम्हाला बघायला भेटेल. तर आता काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते बघूया आपण. त्याचं साहित्य आहे. डाळ मी 4 तास भिजवत ठेवलेली आणि त्याला अशी मिक्सरमध्ये लावून घेतली. मिक्सरमध्ये एकदम बारीक नाही करायची, डाळ अशी राहिली पाहिजे थोडी. बंद चालू करून असं बारीक करून घ्यायचं. त्याच्यात डाळ अर्धी एक राहिली तरी चालेल, कारण डाळ वड्यात डाळ दिसली पाहिजे. डाळ अशी अख्खी तर थोडी राहिली तरी चालेल. आणि असं वाटून घ्यायचं, जरा एकदम बारीक नाही करायचं. आणि त्याच्यात लागणारं साहित्य: कांदा घेतला 1 मी छोटा, हिरवी मिरची 2, आणि कढीपत्ता घेतला बारीक कापून, अद्रक घेतले बारीक कापून, आणि चण्याचं पीठ घेतले 2 चमचे. त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी घेतलेलं आहे ते. आणि तेल गरम करायला मी ठेवलं इकडे. तर हे सगळं साहित्य ह्याच्यात टाकायचं आपल्याला. ह्याच्यात पहिला कांदा टाकते मी, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडं हिंग टाकलं तर चांगलं आहे, म्हणजे कसं आपल्याला ते बाधत नाही एवढं, पोट खराब नाही होत त्याने. आणि 2 चमचा चण्याचं पीठ आणि चवीनुसार मीठ. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. असं गोळा केलं की गोळा व्हायला पाहिजे, म्हणजे कसं आपल्याला ते असं हातावर थापायला बरं पडतं. हे सगळं जरा, म्हणून चण्याचं पीठ टाकायचं 2 चमचे. छान बाइंडिंग होतं त्याला. असा गोळा घ्यायचा. आता तेल नाही तर पाणी थोडंसं घ्यायचं. असं मला कसं आवडत असेल, म्हणजे मोठं पाहिजे तर मोठं पण करू शकता, लहान पण करू शकता. असं थापून घ्यायचं हातात आणि मग हलक्या हाताने तेलात सोडायचं. सगळे झाले तळून. असे तुम्ही पण बनवा.